थांबा थांबा, हे हाऊस तुमचे विचार आणि बजेट दोन्ही उलटे करून टाकणार आहे. कारण की हा प्रोजेक्ट प्राईम लोकेशनला आहे, पूर्ण डेव्हलप एरियामध्ये, आणि रूम साईज तर एकदम प्रशस्त अशा रूम साईज इथे काढलेल्या आहे. नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो. आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिक मधील बळी मंदिर जवळ पूर्ण डेव्हलप एरियामध्ये 2 BHK आणि 3 BHK मिडल आणि कॉर्नर रो हाऊसचा प्रोजेक्ट. लिमिटेड ऑप्शन इथे अवेलेबल आहे. प्रोजेक्ट हा रेडी टू मूव्ह आहे, तुम्ही लगेच इथे शिफ्ट होऊ शकतात. तर वेळ न घालवता पूर्ण प्रोजेक्ट हा एक्सप्लोअर करूया. आपण आता 3 BHK मिडल रो हाऊस बघणार आहोत. ही आहे त्याची पार्किंग. प्रशस्त अशी पार्किंग आपल्याला दिलेली आहे. इथे आरामात तुमची एक मोठी कार, 2 टू व्हीलर इथे आरामात पार्क होऊ शकतात. एवढी मोठी पार्किंग तुम्हाला इथे दिलेली आहे. सुंदर अशा टाईल्स आपल्याला फ्रंटला इथे बसून दिलेल्या आहेत. त्यासोबतच तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर तिला चार्जिंग लावण्यासाठी देखील इथे चार्जिंग पॉईंट दिलेला आहे. 2200 लिटरची अंडरग्राऊंड वॉटर टँक इथे दिलेली आहे. तर चला आपण आता लिव्हिंग एरियामध्ये एंट्री करूया. एंट्री करताना आपल्याला जो मेन डोर दिलेला आहे त्याची फ्रेमिंग आपल्याला बघायला मिळते. पूर्ण वुडन फ्रेमिंग आपल्याला इथे करून दिलेली आहे. आणि हा आहे आपला लिव्हिंग एरिया. लिव्हिंग एरियाची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईज मध्ये आपल्याला हा एरिया दिलेला आहे. टाइल्स तुम्ही बघू शकता 4x6च्या मोठ्या टाइल्स, ज्या की अप्रतिम अशा डिझाईन मध्ये आपल्याला इथे बसून दिलेल्या आहेत. व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो आपल्याला बघायला मिळते, त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील इथे बसून दिलेली आहे. त्यासोबतच लिव्हिंग मध्ये आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग देखील बघायला मिळणार आहे. स्टेअरकेसच्या खाली आपल्याला इथे स्टोरेज साठी देखील एक्स्ट्रा स्पेस इथे बघायला मिळतो. तर चला आपण आता पुढे जाऊया. इकडे आहे तुमचं कॉमन वॉशरूम. वॉशरूम मध्ये तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम दिलेला आहे, जिथे तुम्हाला इंडियन टॉयलेट, त्यासोबतच शॉवर, मिक्सर सर्व काही इथे बसून दिलेले आहेत. सुंदर अशा टाइल्स देखील आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यासोबतच वॉश बेसिंग देखील आपल्याला इथे बसून दिलेला आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला ग्राउंड फ्लोअरलाच आपल्याला एक बेडरूम देखील मिळणार आहे. बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे. ज्यांच्या घरात कोणी सिनियर सिटीजन असेल तर त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम असा पर्याय ठरणार आहे. कारण की त्यांना जिन्याने वरती खाली जाण्यासाठी प्रॉब्लेम असतो, तर तो प्रॉब्लेम तुमचा इथे सॉर्ट आउट होणार आहे. कारण की ग्राउंड फ्लोअरलाच आपल्याला इथे एक बेडरूम दिलेला आहे. बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे. तिथे तुमचा बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळतो. व्हेंटिलेशनसाठी एक विंडो देखील इथे दिलेली आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे आपला सुंदर असा किचन. हा आहे आपला किचन, जो की ब्लॅक ग्रॅनाइट मध्ये आपल्याला बघायला मिळतो. व्हेंटिलेशन साठी आपल्याला मोठी विंडो दिलेली आहे. विंडोची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईज मध्ये ही विंडो दिलेली आहे. एक्झॉस्ट फॅन साठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे. त्यासोबतच तुम्हाला वॉटर प्युरिफायर साठी देखील एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत. सुंदर असं किचन मध्ये तुम्हाला चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो. त्यासोबतच किचनला अटॅच आपल्याला ड्राय स्पेस म्हणजे ड्राय बाल्कनी देखील मिळणार आहे. इथून बाहेर जाण्यासाठी आपल्याला एक डोर दिलेला आहे. बाहेर आल्यानंतर खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळतो. त्यासोबतच एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत, ज्याचा यूज तुम्ही वॉशिंग मशीन साठी देखील करू शकतात. आता आपण वरचे रूम्स देखील बघून घेऊया. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रोजेक्टच्या प्राइस, स्क्वेअर फीट सगळं काही डिटेल मी सांगणार आहे. तर चला आपण आता वरती जाऊया. स्टेअरकेसनी वरती जाताना तुम्हाला इथे एक्स्ट्रा स्टोरेज साठी देखील स्पेस इथे करून दिलेला आहे. आपण आता वरती आलेलो आहोत. खाली आपण एक बेडरूम बघितला. वरती आल्यानंतर तुम्हाला कॉमन वॉशरूम बघायला मिळतं, जिथे तुम्हाला हँगिंग कमोड, सुंदर अशा टाइल्स, शॉवर, मिक्सर आणि वॉश बेसिंग असं सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथे बसून दिलेल्या आहेत. पूर्ण प्रोजेक्ट मध्ये ज्या प्लंबिंग फिटिंग्स करून दिलेल्या आहेत त्या जाग्वार कंपनीच्या करून दिलेल्या आहेत. हा आहे आपला सेकंड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम असणार आहे. याला अटॅच आपल्याला वॉशरूम देखील बघायला मिळतं. सुंदर अशा टाइल्स आपल्याला या बाथरूम मध्ये देखील बसून दिलेल्या आहेत. शॉवर, मिक्सर, हँगिंग कमोड सगळ्या काही गोष्टी इथे बसून दिलेल्या आहेत. त्यासोबतच वॉश बेसिन देखील आपल्याला बाथरूम मध्ये बघायला मिळतं. या बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये हा बेडरूम देखील आपल्याला दिलेला आहे. खाली आपल्याला 2x4च्या वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स इथे बसून दिलेल्या आहेत.
सुंदर असा साईज मध्ये हा आपल्याला बेडरूम बघायला मिळतो. इथे तुमचा बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे. व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो आपल्याला बघायला मिळते. त्यासोबतच या बेडरूमला अटॅच आपल्याला बाल्कनी देखील दिलेली आहे. या बाल्कनी मधून आपल्याला वरती जाण्यासाठी देखील जिना दिलेला आहे. आता आपण जाऊया आपल्या थर्ड आणि शेवटच्या बेडरूम कडे. हा आहे आपला थर्ड बेडरूम. याची साईज सुद्धा खूप चांगली, खूप सुंदर दिलेली आहे. मोठ्या साईज मध्ये हा बेडरूम देखील आपल्याला बघायला मिळतो. खाली आपल्याला 2x4च्या सुंदर अशा वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग इथे बसून दिलेल्या आहेत. किंग साईज बेड अरेंज करून देखील तुम्हाला खूप चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो. त्यासोबतच व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो आणि त्यासोबतच अटॅच असणारी मोठी बाल्कनी, ती पण बघून घेऊया. ही आहे आपली तीच बाल्कनी जी आपल्या लास्ट बेडरूमला अटॅच असणार आहे. याची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला ही बाल्कनी देखील दिलेली आहे. या बाल्कनी मध्ये आपल्याला एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत, ज्याचा यूज तुम्ही मोबाईलला चार्जिंगला लावू शकतात किंवा लॅपटॉप चार्जिंगला लावणे, संध्याकाळचा चहा कॉफी किंवा ऑफिसचं वर्क इथे तुम्ही बसून करू शकता. तितका चांगला स्पेस इथे तुम्हाला दिलेला आहे. याला सेफ्टीसाठी एसएसच्या रिलिंग आणि टफन ग्लास देखील बघायला मिळतं. आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे आणि प्रोजेक्ट जो आहे तो रेडी पोझिशन आहे. नियर बाय लोकेशन्स आणि प्राइस स्क्वेअर फीट लगेच जाणून घेऊया. भाजीपाला मार्केट आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 100 मीटरच्या अंतरावरती आहे. त्यासोबतच स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल सगळं काही आपल्या प्रोजेक्ट पासून अगदी जवळ आहे. केकेवाग ऍग्रीकल्चर स्कूल आणि कॉलेज आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. केकेवाग इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. अपोलो हॉस्पिटल आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. लोकमान्य हॉस्पिटल आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. डेली रुटीन मध्ये ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आपल्याला या प्रोजेक्ट पासून अगदी जवळपास मिळणार आहे. बापना बाजार देखील आपल्या प्रोजेक्ट पासून अगदी जवळ आहे. आपण जो आता हा प्रोजेक्ट बघितला, या प्रोजेक्ट मध्ये 2 BHK मिडल रो हाऊस 1450 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 57 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. 2 BHK कॉर्नर रो हाऊस 1650 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 77 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. आणि 3 BHK मिडल रो हाऊस 1675 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 67 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये.